हॅलो मित्रांनो, मी सचिन रहाटे स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी माझे जे ट्रेड घेतले आहेत ते जे मी प्रॉफिट बुकिंग केले मागच्या काही दिवसात अप ट्रेंड चालू होता मार्केटमध्ये, तेव्हा मी जे शेअर घेतले आणि ते कसे घेतले, कोणत्या बेसिसवर घेतले आणि कसे त्यांच्यामध्ये एक्झिट केले प्रॉफिट, ते तुम्हाला मी माझं शेअर करणार आहे. हे माझे झिरोदाचे अकाउंट आहे. या अकाउंटमध्ये माझे PN स्टेटमेंट मी दाखवते. मी कुठले ट्रेड घेतले ते आणि त्याच्यामध्ये किती प्रॉफिट झाले आणि कशामध्ये किती लॉस झाले. हा जुलै महिना चालू आहे आणि मी इक्विटीमध्ये कॉम्बिनेशन आपलं रिलीज प्रॉफिटमध्ये आपण बघूया. रिलीज प्रॉफिटमध्ये हे PN स्टेटमेंटमध्ये दाखवलं तर टोटल या 2 महिन्यामध्ये जूनपासून ते हे जुलै संपत आले. आता या 2 महिन्यामध्ये रिलीज 19.82K म्हणजे 20,000च्या आसपास प्रॉफिट झाले आणि नेट रिलीज 18,034 आणि हे एवढं आपल्याला ट्रान्झॅक्शन कॉस्ट लागले. हे अपडाऊन केल्यावरती आपल्याला सर्वात जास्त कधी प्रॉफिट कुठे जास्त झालं तर BSEमध्ये मला सर्वात जास्त प्रॉफिट झालेलं आणि BSEचा शेअर मी इथे त्या 3 पॉईंटवरती क्लिक केल्यावरती ब्रेकडाऊनमध्ये आपल्याला कळतं किती तारखेला घेतले आणि काय प्राईजला घेतले ते. ॲक्च्युली BSE का ते स्प्लिट का काहीतरी झालेला शेअर, त्यामुळे हे ब्रेकडाऊन प्रॉपर दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, आपण दुसऱ्या शेअरचं बघूया. भेलचं घेऊया. हे भेलमध्ये दाखवत आहेत की आपण कोणत्या तारखेला घेतले ते आणि कोणत्या तारखेला एक्झिट केले, किती क्वांटिटी काय हे पूर्ण ट्रान्झॅक्शन दाखवतं. तर मी BSEमध्ये मला प्रॉफिट झाला होता तो 3,405 18.45%. तर मी माझा ट्रेडिंग व्यू ॲपमध्ये मी सिम्बॉलने मार्क करून ठेवलं आहे की ते मी कधी घेतले होते आणि कधी एक्झिट केले. ट्रेडिंगमध्ये BSE मी ओपन करतो आणि BSEमध्ये मी ही जेव्हा ट्रेंड लाईन, हा डेलीचा चार्ट आहे, या डेली कॅन्डल आहेत आणि मी चार्टवरती सुपर ट्रेंड इंडिकेटर लावला आहे आणि ही जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक केली, ही जी मी मार्क केली, आता तुम्हाला एकदा दाखवतो. ही जी ट्रेंड लाईन मार्क केली तुम्हाला दिसत असेल. आता ही ट्रेंड लाईन जेव्हा ब्रेक झाली तेव्हा मी ह्या 15 तारखेला क्वांटिटी बाय केली आणि नंतर मग अजून ॲडिशनल जेव्हा 7 मेला पण RSI सपोर्ट घेऊन वरती जात होता, म्हणजे सपोर्ट घेऊन कॅन्डल वर बनवली, तेव्हा दुसऱ्यांदा परत बाय केला आणि हा सुपर ट्रेंड निगेटिव्ह झाला तरी पण मी एक्झिट नाही केला, कारण का RSI 40 ब्रेक होत नव्हता. आणि ह्या तारखेला जेव्हा RSI 40 ब्रेक व्हायला लागला 8 जुलैला, तेव्हा मी पूर्ण क्वांटिटी माझी एक्झिट करून टाकली BSEमध्ये. हे 2 इंडिकेटर वापरले मी याच्यामध्ये. RSI म्हणजे RSI तुम्ही गेलात जर ह्याच्यामध्ये आपल्या ट्रेडिंग व्यू किंवा कुठल्या पण सॉफ्टवेअरमध्ये गेलात तर एक इंडिकेटर, या इकडे गेलं तर इंडिकेटर येतो. त्या इंडिकेटरमध्ये आपण जर असं टाकलं RSI सर्चमध्ये RSI तर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स येतो. तो हा मी खाली ठेवलेला आहे RSI. RSI त्याच्यामध्ये सेटिंग केली 40-60. त्याच्यामध्ये 60च्या वर जर कोणता पण चार्टमध्ये जर 60च्या वर जर आला असेल तर तो स्टॉक ट्रेंडिंग असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला फटाफट प्रॉफिट होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा तो 40 तोडून खाली जायला लागतो तेव्हा तो नेगेटिव्हमध्ये चालला लागतो. या बेसिसवरती मी हे BSEचा ट्रेड पूर्ण केला. आणि दुसरा होता आपण बघितलेला भेल. भेलवरती मी हे बघा ही लाईन मार्क करून ठेवली आहे. 338च्या वरती जेव्हा भेल गेला 15 तारखेला, तेव्हा मी तो बाय केला आणि हा जेव्हा सुपर ट्रेंड निगेटिव्ह झाला 18 जुलैला, तेव्हा मी एक्झिट केला.
आपण इकडे बघूया परत काय. 18 जुलैला एक्झिट केला आणि बाय केला होता तो 15 मे. But it is smooth. हे बघा 15 मेला बाय केला आणि 18 मेला एक्झिट केला आणि याचं मला टोटल प्रॉफिट झालेलं ते बेलचं 3,235 रुपये, 15.65%. आणि हे दोन मागे माझे मोठे ट्रेड झाले या 2 महिन्यामध्ये आणि सर्वात लॉस झाला तो DB रिॲलिटीमध्ये 2,000 रुपये, 9.76%. सर्वात जास्त लॉस याच्यामध्ये झाला. बाकी एवढ्या याच्यात कशात नाही. बाकीचे सगळे हे प्रॉफिटचे ट्रेड होते मोस्टली. हे सगळे फेल, सोलर इंडस्ट्री, बिल रिअल्टी, माझगाव डॉक, कोचिंग स्टेडियम, शिपयार्ड, हे सगळे डिफेन्सचे स्टॉक जेव्हा वरती आलेले मोमेंटममध्ये तेव्हा मी हे बाय करून याच्यामध्ये सगळं प्रॉफिट बुक केलेला. फक्त एकामध्येच लॉस झाला आहे, तो पण DB रिॲलिटीमध्ये, आणि तो पण मी दाखवतो तुम्हाला DB रिॲलिटीमध्ये कसा लॉस झाला तो. हे DB रिॲलिटीचा मला ट्रेड जो घेतलेला मी 13 तारखेला आणि 3 तारखेला ॲड केलेले. 3 तारखेला ॲक्च्युली परत सेल केलं आणि 14 तारखेला परत घेऊन 18 तारखेला हे केलं, सेल केलेलं. पण 13 तारखेला बाय करून 18 तारखेला सेल केला. इकडे 13 तारखेला मी जेव्हा बाय केलेला तेव्हा 13 जून 2025 आणि वॉल्यूम पण चांगला होता. म्हणून मी बाय केला आणि चांगला अपट्रेडमध्ये होता म्हणून क्वांटिटी घेतलेली मी. आणि हा आता मी लावला तर विकली चार्टमध्ये पण सपोर्ट पॉझिटिव्ह होता आणि RSI 60च्या वरती चाललेला. ट्रेडिंग स्टॉक होता म्हणून घेतला, पण मार्केट नंतर खराब झाला आणि हा स्मॉल कॅप शेअर होता त्याच्यामुळे तो पडायला लागला आणि हा सुपर ट्रेंड निगेटिव्ह झाला 18 तारखेला आणि मग मी तुला एक्झिट करून टाकले क्वांटिटी पूर्ण 18 तारखेला. मित्रांनो, डिफेन्सचे स्टॉक जे माझ्याकडे होते ते जेव्हा मार्केट भरपूर खराब झाले त्याच्यानंतर जो चांगला सेक्टर चालू होता डिफेन्सचा, त्याच्यामुळे सगळे डिफेन्सचे स्टॉक हे वरती आले मोमेंटममध्ये. आणि नंतर आता सध्या मार्केट खराब झालं त्यामध्ये डिफेन्सचे स्टॉक हे खाली पडायला लागले म्हणून मी ते एक्झिट करून टाकले. आणि डिफेन्सचे स्टॉक मोमेंटम असताना एक फायनान्शियल सेक्टरचे जे स्टॉक आहेत ते वरती यायला लागले. ते माझ्या होल्डिंगमध्ये सध्या आहेत अजून तर माझ्या होल्डिंगमध्ये. आता बघूया दुसरा कुठला सेक्टर येतो. आणि ते आता माझ्याकडे आहेत ते फायनान्शियल सेक्टरचे स्टॉक आहेत, पण ते आता कधी ब्रेकडाऊन देतात आणि कधी एक्झिट देतात. त्याच्यानंतर मग त्याच्यामधलं काय जे प्रॉफिट लॉस असेल ते मी तुला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि हा व्हिडिओ मी आता माझा इकडे संपवतो आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू.